राहुल गांधी लोकसभेचे विरोधी पक्ष नेते झाले। 10 वर्ष या लोकसभेला कुणीही विरोधी पक्ष नेता नव्हता आणि राहुल गांधीच्या रूपामध्ये असा एक दमदार विरोधी पक्ष नेता आपल्याला मिळण्याची शक्यता निर्माण झाली। ते किती दमदार राहतील, आक्रमक राहतील हा येणारा काळ ठरवेल, पण त्याची चुणूक मात्र संसदेमध्ये मिळाली। लोकसभेचे स्पीकर म्हणून, अध्यक्ष म्हणून ओम प्रकाश बिर्ला यांची नियुक्ती झाली। दुसऱ्यांदा ते लोकसभेचे अध्यक्ष झाले। त्यांचं स्वागत करताना राहुल गांधींनी दमदार भाषण केलं। त्यांना आपल्या आसनावर बसवून ठेवण्यासाठी किंवा आसनावर बसवण्यासाठी म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि विरोधी पक्षनेते म्हणून राहुल गांधी दोघेही बिर्ला यांच्या सोबत गेले। प्रोटेम स्पीकर उठले आणि बिर्ला आसनस्थ झाले। त्यावेळीची एकंदरीत बॉडी लँग्वेज राहुल गांधीची आणि नरेंद्र मोदी यांची पाहण्यासारखी होती। राहुल गांधींनी मोदींना शेक हँड केला आणि मोदींना सुरुवातीला काही सुचलं नाही, पण मग मोदींनी हसत हसत त्याचा स्वीकार केला। मी यासाठी ही घटना सांगतो किंवा ही बॉडी लँग्वेज याचा उल्लेख करतो, याचं कारण असं की विरोधी पक्षनेते राहुल गांधी झालेच, पण तिसऱ्यांदा भारताचे पंतप्रधान झाले नरेंद्र मोदी आणि आता यांना दोघांना प्रथमच सोबत सोबत राहून काम करायचंय।